सावंतवाडी नगर परिषदेमार्फत आज या ठिकाणी मी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सभागृहामध्ये आज प्रभारी नगराध्यक्ष म्हणून बसण्याचा मान जर कोणामुळे मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळे मिळालेला आहे। मी विशेष आभार पालकमंत्री महोदय, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि खासदार साहेब नारायण राणे साहेब या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने हा प्लॅटफॉर्म दिला आणि सावंतवाडीची सेवा करण्याची मला या ठिकाणी संधी दिली। आज सावंतवाडी नगर परिषदेमार्फत 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक या ठिकाणी आम्ही सादर केलं। यामध्ये एकूण जमा 149 कोटी 97,27,873, एकूण खर्च 93,50,14,000 रुपये आणि अखेरची शिल्लक 56 कोटी 47,13,873। हे विशेष हेड करत असताना या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाने मला जो प्लॅटफॉर्म दिला आणि माझ्या प्लॅटफॉर्म बरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी पालिकेच्या सभागृहामध्ये, नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळे उपस्थित होते। सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीत विरोधकांनी देखील आपली भूमिका मांडली, पण शेवटी काही मुद्द्यावर एकमत झालं आणि अर्थसंकल्प जो आहे तो आज आम्ही समाजासमोर, सावंतवाडीच्या जनतेसमोर ठेवत आहे। हा अर्थसंकल्प करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही घेतली की सावंतवाडीसाठी आपण काय सुविधा देऊ शकतो, तर सगळ्यात महत्त्वाची सुविधा अशी राहील की भुयारी गटार योजना, त्यानंतर जिमखाना, मैदान, खेळपट्टी, त्यानंतर सावंतवाडीचं आरोग्य, त्यानंतर सावंतवाडीचं पाणी पुरवठा, असे जे सगळे महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत या हेडखाली आम्ही आज सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली आणि या ठिकाणी सभेमध्ये विशेष करून सर्वांनी भुयारी गटार योजना जी आहे त्याला अंदाजपत्रकात प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करूया आणि त्यानंतर विशेष ज्या योजना आहेत त्या योजना म्हणजे जिल्हास्तर नागरोत्थान असेल किंवा महाराष्ट्र सरकारकडून मिळणारं नागरोत्थान योजना असेल, वैशिष्ट्यपूर्ण योजना असतील, त्याप्रमाणे वेगवेगळ्या हेडखालच्या योजना असतील, या सगळ्या योजनांचं सारासार चर्चा होऊन आम्ही आज 149 कोटी 97 लाखाचं अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलं आणि अखेरची शिल्लक 56 कोटी 47 लाख अशी आम्ही या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि अंदाजपत्रक सावंतवाडीच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे। सावंतवाडीच्या जनतेला या ठिकाणी मी सूचित करतो आणि असं सांगतो की आम्हाला भारतीय जनता पक्षाला आपण जे चांगल्या भरघोस मताने जे निवडून दिलं, येणाऱ्या 5 वर्षात आम्ही त्याची पोचपावती नक्कीच जनतेला देऊ अशी मी या ठिकाणी आपल्याला हमी देतो। धन्यवाद। दिलं तर त्याचं कारण असं आहे की सावंतवाडीचा सर्वांगीण विकास, सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करत असताना आपल्याला असं सर्वांना माहिती आहे की मागची जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये हा विषय रेज करण्यात आला की ऑनलाईन का उपस्थिती आहे। त्या ठिकाणी मी प्रभारी नगराध्यक्ष असताना असा मुद्दा आला, त्यावेळी ज्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांचं ॲप्लिकेशन नव्हतं, काही लॅक्युना होत्या, त्यामुळे त्यांना त्यावेळी त्या सभेमध्ये सामील केलं गेलं नव्हतं, परंतु तो लॅक्युना फिलअप झाला। आज त्यांनी रितसर अर्ज दिला, ऑनलाईनला त्यांनी उपस्थिती द्यायला पीठासीन अधिकारी म्हणून माझ्याकडे अर्ज आहे, मुख्याधिकारी साहेबांकडे अर्ज आहे। अशा वेळी त्यांची जी तळमळ आहे ती दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण सभागृहाने त्या ठिकाणी आवाजी मतदान हात वर करून मतदान घेतलं आणि सभागृहामध्ये मतदान पार पडलं आणि त्या मतदानामध्ये त्यांना तिथे सामील करून घेण्याचा निर्णय झाला आणि तो सर्वानुमते मंजूर झाला, म्हणून आपण त्यांना सभागृहात ऑनलाईन सामील केलं। मी ज्यावेळी नगर परिषदेच्या दालनात किंवा नगर परिषदेच्या या संपूर्ण वास्तूमध्ये आलो त्यावेळी सुरुवातीला सगळ्यात पहिली जर कुठची फाईल बघितली असेल तर ती भुयारी गटार योजनेची फाईल आहे। या फाईलमध्ये 1994 साली ती फाईल ओपन झाली, 2011 मध्ये ही फाईल क्लोज झाली। 2011 मध्ये फाईल क्लोज होत असताना त्यामध्ये तांत्रिक जो एक्सपर्ट असतो त्याची ओपिनियन घ्यायची, अशा प्रकारची निविदा काढण्यासाठी फाईल आली, तिथून ती फाईल क्लोज झाली।
आम्हाला जर आता पुढे जायचं असेल तर आम्ही थोडंसं प्रायव्हेट एजन्सी मार्फत वगैरे काम चालू केलं आणि सरकारी यंत्रणेमार्फत सावंतवाडीचा कंटूर जो आहे, कुठे चढाव आहे, कुठे उतार आहे, कुठे तो प्लांट ॲक्च्युअल फिक्स होऊ शकतो, याचं एक्सपर्ट ओपिनियन आल्याशिवाय भुयारी गटार योजना ही नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊ शकत नाही. सो एक्सपर्ट ओपिनियन मस्ट आहे. त्याच्यावर आम्ही या अर्थसंकल्पात प्रॉपर तजवीज केलेली आहे आणि एक्सपेक्टेड त्याची जी कॉस्ट आहे ती इथे झालेली आहे. त्यावेळी जे विकेंद्रीकरण झालं त्याचं रिझन असं आहे, मी बघितलं इनफॅक्ट ते विकेंद्रीकरण नव्हतं. त्या फाईलमध्ये पर्टिक्युलर एक झोन घेतला, सबनीसवाडा, खासकीरवाडा, आणि त्याचा जो प्लांट आहे तो सबनीसवाड्याच्या अगदी एंड पॉईंटला खाली घेतलेला होता. त्याचा जो क्लिअरन्स जो प्लांट म्हणतात शेवटचा, तो प्लांट तिथे घेतलेला. तिथे असं कुठेही नव्हतं. सावंतवाडीचा संपूर्ण कंटूर झालेलाच नाही, एक पर्टिक्युलर एरियाचा कंटूर झालेला आहे आणि आपण म्हणतात त्याच्याप्रमाणे सावंतवाडीचा सर्वे कधीही झालेला नाही. सो हा एक एरिया, तो एक एरिया, तो एक एरिया, तो एक एरिया असं न करता एंटायर सावंतवाडीचा आपण कंटूर जर केलं तर त्या कंटूरमध्ये कुठे ग्रॅव्हिटीचा फोर्स कुठे युटिलाइज करता येईल त्या दृष्टीने अभ्यास करून इन ऑल संपूर्ण सावंतवाडीचं क्षेत्र कसं त्यामध्ये घेता येईल याच्यावर आम्ही डिटेल स्टडी केलेला आहे. आपण आता बघताय की 58 कोटी रुपयाचं पाणी योजना आपण प्रत्यक्षात अंमलात आणलेली आहे. आता ही योजना अंमलात आणत असताना सेकंड थिंग मी आता एक्सप्लेन केलं बघा, की ज्या ठिकाणी आपलं पारणे कोणतं धरण आहे त्या धरणामध्ये जो गाळ आहे त्या गाळासंदर्भात आपण जर अभ्यास केला तर तो गाळ उपसा केला तर पाण्याची कॅपॅसिटी वाढणार. आता हा गाळ उपसा जर करायचा आहे तर माझ्या मते 4 ते 5 कोटी रुपयाचं त्याला टोटल बजेट आहे. अशा वेळी ज्यावेळी आपण वर्कआउट करणार, अशा वेळी ज्यावेळी आपण नागरिकांना 24 तास जर पाण्याची सुविधा देणार, बट नॅचरल सावंतवाडीचा नागरिक सुदान आहे, जर तुम्ही चांगली फॅसिलिटी प्रोव्हाइड कराल तर समोरून ॲग्री नसायची काहीच हरकत नाही. सभागृहात आता विषय आला, विरोधी नेते म्हणून त्यांनी तो विषय मांडला, तरी सुद्धा यावर्षी त्यावर कोणतीही कर वाढ होण्याची चान्सेस नाही आहे. नेक्स्ट इयर सगळं ज्यावेळी अंमलात येईल त्याच्यानंतर त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर पॉझिटिव्हली विचार करण्यात येईल. नक्कीच कसं आहे बघा, आत्ता तुम्ही एक मुद्दा मांडला. काय मुद्दा मांडला की समोरून सभागृहात माजी नगराध्यक्ष परब जे आहेत त्यांनी काय विषय मांडला की पाणीपट्टी किंवा पाण्याचा कर वाढवा. पाण्याचा कर वाढल्यानंतर काय होईल, नगर परिषदेचा इन्कम सोर्स वाढेल. बरोबर आहे. नगर परिषदेचा इन्कम सोर्स वाढत असताना अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट आहे, आपण महाबळेश्वरला जातो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणावर गेल्यानंतर हे जे बोट जे प्रोजेक्ट आहेत त्याचं एका तासाचं 350, 400, 500 रुपये भाडं असतं. अशा वेळी जर समजा पालिकेच्या 5 बोट बॅलन्स वगैरे ज्या काय आहे त्याची डागडुजी करून जर चालू झाल्या तर बट नॅचरल ऑब्वियसली पालिकेचं उत्पन्न 100% वाढणार. त्याची प्रोव्हिजन सुद्धा आम्ही इथे करून ठेवलेली आहे या अंदाजपत्रकामध्ये. इफेक्ट काय होतं की आणि किती वेळ तो चालू राहणार संध्याकाळचा? कसं आहे की मी त्या फाईलचा पूर्ण अभ्यास केला. 3,77,00,000 रुपयाचं टेंडर आहे. 3,77,00,000 त्याच्यापैकी पार्शल त्यांना अमाऊंट ॲक्च्युअली पोच आहे. त्याचं पुढे जो मेंटेनन्स असतो तो त्या एजन्सीने करायचा आहे. आत्ता सध्या ॲट प्रेझेंट संध्याकाळी 7 ते रात्री 9 या पर्टिक्युलर 2 तासात तो ते कारंज्या सुरू ठेवतात. परंतु ऑफिशियली आम्ही पालिकेचे सदस्य म्हणून बसल्यानंतर तो ऑफिशियली आमच्या कार्यकाळात तर चालू केलेला नाही. प्रशासकीय काम चालू असताना तो चालू करण्यात आला, परंतु त्याला ऑफिशियली कुठचा सिग्नल नाही. तो कंप्लीट आहे. त्याचे ते टायमिंगचे कारण जे आहे ते पूर्ण काम झालं आहे. त्यानंतर त्याला म्युझिक जे आहे ते सराउंडिंग म्युझिक चालू आहे आणि टेंडरप्रमाणे त्यांनी जो कारंजा तिथे चालू करायला पाहिजे तसा केला आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. मग ते काम कंप्लीट होणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याला पूर्ण जे बिल म्हणतो आपण ते आता कोणत्याही परिस्थितीत केलं जाणार नाही. त्याचं काम चांगल्या प्रतीचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पालिका सदस्य म्हणून त्याला कधी हिरवा कंदील देणार नाही. केलं आहे त्याच्यातलं
50% काम पण झालेलं नाही, सगळं काम अर्धवट आहे. अशा परिस्थितीत अर्धवट कामाची कोणतीही जबाबदारी, नैतिक जबाबदारी आम्ही पालिका सदस्य म्हणून घेणार नाही. आमच्याकडे सभागृहामध्ये तो विषय आम्ही ठेवला आहे आणि त्याचा पूर्ण स्टडी करणार. स्टडी करून एजन्सीमध्ये काय लॅक्युना राहिले ते फिलअप करणार. त्याच्याशिवाय त्याच्यावर एक्सपर्ट ओपिनियन मी आत्ता ॲट प्रेझेंट आपल्याला देऊ शकत नाही. त्या दिवशीची आपल्याला सगळ्यांना सिच्युएशन माहिती आहे. संदीप कुलतरकरजी यांच्या घराच्या बाजूला आग लागली, त्या ठिकाणी मी पण होतो. त्या दिवशी रात्री 3 वाजता मी पण झोपलो. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला त्याला जर कोणी फोन केला असेल तर मी स्पॉटवरून त्याला फोन केला. ती व्यक्ती तिथे आली, परंतु काय झालं की घाई गडबडीत पाण्याचा तो टँक होता तो पूर्ण भरलेला होता आणि त्याने सडनली गिअर चेंज केला आणि तो जॉईंट असतो तो तुटला. तो जॉईंट त्याने रिपेअर केला. तो जॉईंट रिपेअर करत असताना दुसरा शाफ्ट जो आहे तो खराब झाला. आता हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण याच्या पुढे आम्ही अशी प्रोव्हिजन केली आहे की सावंतवाडी नगर परिषदेमार्फत सबस्टिट्यूट मिनी अग्निशामक बंब, सेपरेट वॉटर टँकर याची पहिल्या सभागृहामध्ये पालिकेच्या जी सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये विशेष तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. याच्या पुढे भविष्यात सावंतवाडीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठे आग लागली तर सबस्टिट्यूट त्याची व्यवस्था ही पालिकेतर्फे आम्ही सदस्य म्हणून अगदी काळजीपूर्वक सावंतवाडीची काळजी घेऊन एवढीच हमी देतो. निर्लेखित करून हा बंब जो आहे तो न्यू घेतलेला आहे आणि नवीन अग्निशामक बंब तिथे चालू आहे. असं आता सभागृहातून ऐकायला आलं, पण मी त्याच्यावर डिटेलमध्ये थोडा स्टडी करतो. ॲक्च्युअली तसं कोणाची तक्रार नाही आहे किंवा ऑफ द रेकॉर्ड तसं ऑन द रेकॉर्ड तसं काय आलेलं नाही. त्यामुळे सध्या या विषयावर बोलणं थोडंसं चुकीचं होईल. त्यानंतर आता प्रस्तावित असलेलं नरेंद्र डोंगरवरचा पायलट प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो, अगदी सुंदर प्रोजेक्ट, मेडिएशन सेंटर आणि योगा सेंटर. असं योगा सेंटर आणि मेडिएशन सेंटर पण लवकरात लवकर 4.5 कोटीची तरतूद केलेली आहे. लवकरात लवकर ते चालू होणार. त्याचं सगळी प्रोसेस झालेली आहे. आणि तुम्ही जे म्हणताय जे प्रकल्प, फॉर एक्झाम्पल जलतरण तलाव असेल, जिमखाना असेल किंवा इतर जे पालिकेचे प्रकल्प अतिशय सुंदर आहेत, परंतु त्यामध्ये डिफेक्ट माझ्या माहितीनुसार डिफेक्ट असा आहे की त्याला जो मेंटेन करायला जो प्रॉपर एक चालना द्यावी लागते किंवा त्याला एक प्रस्तावित करावं लागतं बजेटमध्ये किंवा इतर गोष्टीत म्हणा, मेंटेनन्स प्रॉपर होत नाही आहे. मेंटेन जर प्रॉपर झालं तर सावंतवाडीसारखे पायलट प्रोजेक्ट, आता आपला घनकचरा जो प्रोजेक्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण गेलात तर इतका पायलट प्रोजेक्ट कुठेच नाही आहे. अतिशय चांगले प्रोजेक्ट आहे. त्यामुळे सगळ्या ज्या प्रोजेक्टवर प्रॉपर मी स्टडी केलेला आहे. आत्ताच तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मोती तलावाच्या समोर पॉम्पस हॉटेलच्या इकडे गेले कित्येक दिवस 2 झाडं पडलेली होती पाण्यात. बजेटला येण्याच्या अगोदर 8 वाजता 5 कर्मचारी तिथे घेऊन गेलो. ते सध्या तर तुम्ही जर गेलात तर ते झाड काढण्याचं काम तिथे चालू आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ज्याला मेंटेन म्हणतो आपण, ते जर प्रॉपर मेंटेन झालं तर मला वाटत नाही की सावंतवाडीचा जो आम्ही विकसित म्हणतो की सावंतवाडी ॲडव्हान्स झाली पाहिजे, ती नक्कीच होईल. आणि हे ॲडव्हान्स होत असताना सावंतवाडीच्या नागरिकांना माझी नम्र विनंती अशी राहील की समोरून सुद्धा आपण एखाद्या गार्डनमध्ये जातो किंवा आपण एखाद्या ओपन जिमचं युटिलायझेशन करतो, त्या वस्तू माझ्या स्वतःच्या आहेत असा वापर करावा. जेणेकरून काय होईल की त्याचा मेंटेन म्हणा किंवा ती भविष्यातली त्याची व्हॅलिडिटी म्हणा ती वाढेल. वापरत असलेली वस्तू ही सरकारची नाही तर ती माझी स्वतःची आहे अशी ज्यावेळी माझी भूमिका असेल त्यावेळी सावंतवाडी नक्कीच स्वच्छ आणि सुंदर शहर नक्कीच होईल, यात कोणतीही शंका नाही. भटक्या कुत्र्याबाबत त्या दिवशी पण मी एक्सप्लेन केलं. या संदर्भात 25 दशलक्षाची प्रोव्हिजन आम्ही यावेळी या बजेटमध्ये केलेलं. त्याला धरून त्यासाठी लागणारं शेल्टर, त्यासाठी लागणारं ऑपरेशन थिएटर, त्यासाठी लागणारे डॉक्टर फॅटर्निटी. कारुड्यामध्ये एक स्पॉट निश्चित केलेला आहे जिथे हे आहे, तो अजून निश्चित झाला नाही, थोडंसं चालू आहे त्याच्यावर वर्कआउट. पण सावंतवाडीतला भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो आय प्रॉमिस सावंतवाडीच्या जनतेला की लवकरात लवकर त्यावर उपाययोजना करून कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून टोटल 952 कुत्रे आम्ही नोट केलेले आहेत. त्याचा प्रॉपर एक एजन्सी लावून आम्ही सर्वे चालू आहे. मिशन रेबीजला निर्बीजीकरण करण्याचं ते कॉन्ट्रॅक्ट पण आम्ही देण्यासाठी प्रस्तावित केलेलं आहे. येणाऱ्या एक 15 दिवसात त्याच्यात तुम्हाला ॲक्च्युअली रिझल्ट दिसेल, यात कोणतीही शंका नाही. फॉगिंग ज्या मशीन आहेत त्या फॉगिंग मशीन कित्येक दिवस पडून आहेत. त्याच्यावर आरोग्य अधिकारी जे आहेत
पूर्ण HOD जो आहे आणि त्याचे डिपार्टमेंट आहे, त्या 2 दिवसापूर्वी माझी त्या संदर्भात मीटिंग झाली. 2 फॉगिंग मशीन विशाल सेवा संस्थेने सुद्धा नगर परिषदेला डोनेट केलेल्या आहे, त्या सुद्धा चालू आहे. इनफॅक्ट आपल्याकडे 3 फॉगिंग मशीन आहेत. येणाऱ्या एक 8 ते 10 दिवसात आपल्याला संपूर्ण सावंतवाडीमध्ये हे फॉगिंग मशीन फवारणी होऊन मच्छर कशी कमी करता येईल याबाबत प्रॉपर नियोजन केलं जाईल.